ही आमची गाडी आणि आमचा फार्म हाऊस आणि ओनर आज संध्याकाळसाठी एक खास प्लॅन ठरलेला आहे. कौलावर भाजलेलं चिकन. त्यासाठी भाऊ 2 किलो चिकन घेऊन आलाय. आणि फक्त चिकनच नाही तर कौलावर चिकन भाजायचंय, त्यामुळे कौल सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतोय. ही आमची गाडी आणि आमचा फार्म हाऊस आणि ओनर चिकन धुवून झाल्यावर आता वेळ आली आहे मॅरिनेशनची. ही बघ प्रणाली आहे ना, पूर्ण हाताचा टेस्ट येते त्या चिकनला. मी धुवून आली हात. व्हिडिओ झाला व्हायरल झाला आता. 100 लिंबाची सक्ती आहे. सगळ्यात पहिले भरपूर लिंबू पिळून घेतलं. त्यामुळे चिकनचा स्मेल कमी होतो आणि चव सुद्धा छान लागते. तोपर्यंत अथर्व मागच्या अंगणातून काही सुकी लाकडं घेऊन आलाय. भाऊ त्या लाकडांचे तुकडे करून चुलीसाठी तयारी करतोय. गार्लिक पेस्ट. कुठे गेला? इथे एव्हरेस्ट चिकन मसाला टाकायची वेळ आली तर शूट कर. हे पण हे झालं काय? भाऊ तुला काय ते तुझं लग्न म्हटलं का? झालं का बोलायला? प्रणालीने तिखट टाकलं आणि रूपाने टाकलं मीठ. तोपर्यंत चूल पण पेटली आहे. हे सगळं टाकलं याच्यामध्ये. हा सगळं काहीच राहिलं नाही ना आता. हा मिक्स कर. आणि आता सगळा मसाला चिकनला चांगला लागावा म्हणून हाताने मस्त मिक्स करून घेतोय. याचं पण बनवायला होतं. उलटी पालटी होऊन ते मगाशी तेच वाटलं. भाऊ कौलावर थोडं तेल सोडतोय. काही वेळात याच कौलावरती चिकन भाजणार आहोत. कौल पुरेसा गरम झालाय की नाही हे बघण्यासाठी भाऊने पहिलाच एक पीस भाजून टेस्ट करून बघितला. झालं हवं भाजलं पण. मसाला वाटी आणून देऊ. वाटी आणि तेल त्याच्यावर तेल सोडतात. आता सगळेच जण चुलीभोवती गोलाकार बसलेत. पागल तसं अरे खाली नाही वरती. अरे वाटीने नाही याच्यावर तेल सोडायचं असतं. हा हा चिकनचे पीसेस एक एक करून कौलावरती ठेवायला सुरुवात केली. प्रणाली मात्र शेफ बनून इन्स्ट्रक्शन देत राहिली. चुलीतून निघणारा धूर मात्र सरळ डोळ्यात जातोय, पण तरी पण कोणीच उठून जात नाहीये, कारण असा अनुभव रोज रोज मिळत नाही. राकेश दादा आलाय फ्राय करायला. चिकन भाजत होतं, गप्पा रंगत होत्या आणि वेळ कसा गेला कळलंच नाही.
चिकन तयार झाल्यावरती तिथे जमलेल्या प्रत्येकालाच ते थोडं थोडं चाखायला दिलं, कारण चांगली गोष्ट सगळ्यांनी मिळून खाल्ली की तीच खरी मेजवानी. मी निखिल सुपेगावमधून तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.